विद्यार्थी मित्र हो, आपण प्रकरण पहिलं भारतीय समाजाचा परिचय करून घेत आहोत। या परिचयामध्ये आपण प्रामुख्याने प्राचीन व मध्ययुगीन भारत हा पहिला उपघटक पाहत आहोत। या उपघटकामध्ये आम्ही 5 सूत्रांचा प्रामुख्याने विचार करत आहोत। पहिलं सूत्र धार्मिक श्रद्धा प्रणाली व आचरण पद्धती, दुसरं सूत्र भारतात स्त्रियांचं सामाजिक स्थान आणि तिसरं सूत्र भारतातली शिक्षण पद्धती। ही शिक्षण पद्धती प्राचीन व मध्ययुगीन भारतामध्ये कशा पद्धतीने होते ही आज आम्ही समजून घेणार आहोत। पहिल्यांदा हे आपल्याला या ठिकाणी काय नेमकं समजून घ्यायचं आहे किंवा याच्यातनं आपल्याला काय नेमकं शिकायचं आहे हे समजणं जास्त गरजेचं आहे। मुळात शिक्षण या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा आपण या निमित्ताने समजून घेणार आहोत। शिक्षण म्हणजे अपेक्षित परिवर्तन, शिक्षण म्हणजे अपेक्षित बदल मानवामध्ये घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून केलेली एक व्यवस्था आहे की ज्याच्यातनं समाजाला जे अपेक्षित आहे किंवा समाजामध्ये ज्या काही विविध गरजा आहेत या गरजांच्या हेतूने कोणते मूल्य, कोणते कौशल्य, कोणता विचार, कोणता दृष्टिकोन निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून ती शिक्षण पद्धती किंवा ती शिक्षण प्रणाली विकसित झालेली दिसून येते किंवा विकसित होते। आपण जो शिक्षणाचा मुळात अर्थ घेतो की शिक्षण म्हणजे लिहिता वाचता येणं किंवा शिक्षण म्हणजे केवळ पदवी घेणं, शिक्षणाचा अर्थ केवळ अर्थार्जन करण्यासाठी ते एक माध्यम आहे असं म्हणून त्या शिक्षणाकडे पाहणं किंवा डिग्रीचा उपयोग फक्त नोकरीसाठी होतो असा काहीतरी आपल्या मनामध्ये ग्रह झालेला आहे किंवा आपण त्याकडे अतिशय संकुचित अर्थाने पाहतो। मुळात शिक्षण याचा अर्थच असा आहे की आपल्यामध्ये चालू व्यवस्थेनुसार आपल्याला बदल करता आले पाहिजे। हे बदल विचारातले असायला हवे, हे बदल मूल्य व्यवस्थेतले असायला हवे, हे बदल रूढी परंपरेतले असायला हवे, हे बदल आचरण पद्धतीतले असायला हवे। आणि या अर्थाने ती शिक्षण प्रणाली प्रत्येक मानवी समाजामध्ये त्या समाजाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांच्या पूर्ततेच्या दृष्टिकोनातून मानवामध्ये जे काही कौशल्य गुण विकसित व्हावं या अर्थाने ते विकसित झालेलं आहे। तर हा दृष्टिकोन ठेवून आपण या शिक्षण प्रणालीचा किंवा शिक्षण व्यवस्थेचा विचार आजच्या तासामध्ये करणार आहोत। जेव्हा आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थाने हडप्पा संस्कृती पासून आपण सुरुवात करत आहोत। हडप्पा संस्कृतीमध्ये लोक लिपीचा वापर करत होते असं संशोधनातून आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्या उत्खननामध्ये ज्या काही वस्तू आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्या वस्तूवरती काही ना काहीतरी लिपी लिहिलेली आहे। म्हणजेच त्या काळामध्ये लोक लिपीचा वापर शिक्षण व्यवस्थेमध्ये करत असावे असा आम्ही संशोधनाअंती निष्कर्षाप्रत पोहोचलेलो दिसून येतो। त्याच्यानंतर आम्ही जेव्हा वैदिक कालखंडाचा विचार करतो तेव्हा वैदिक संस्कृतीमध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जात होता किंवा कोणत्या गोष्टीवरती जास्त भर दिला जात होता या गोष्टीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा आम्हाला हे लक्षात येतं की वैदिक संस्कृतीमध्ये वैदिक ग्रंथाचं अध्ययन व अध्यापन करण्यावरती भर दिला जात होता। हे जे काही वैदिक साहित्य आहे ते फक्त संस्कृत मध्येच उपलब्ध असलेलं दिसून येतं। म्हणजेच याचा अर्थ त्या समाजामध्ये लोकांची लोकभाषा संस्कृती होती असं नव्हे, फक्त वैदिक साहित्यामध्ये संस्कृतचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतं। हे जे काही शिक्षण आहे हे स्त्रियांबरोबर सर्व समाजातील सर्व स्तरातील सर्व वर्गातील लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार त्या काळामध्ये दिला गेलेला होता। हे शिक्षण घेण्यासाठी पहिल्यांदा त्या मुलावरती उपनयन संस्कार केले जात असत। म्हणजेच वयाच्या 8व्या वर्षी उपनयन संस्कार करून गुरुग्रही शिक्षण घेण्यासाठी पाठवलं जायचं। जसं आज आपण लहान मुलांना शाळेमध्ये पाठवतो आणि शाळा संपली की मुलं घरी येतात, पण पूर्वी तशी व्यवस्था नव्हती। मुलगा 8 वर्षाचा किंवा मुलगी 8 वर्षाची झाली की तिच्यावरती उपनयन संस्कार केला जायचा आणि या उपनयन संस्कारानंतरच त्यांना शिक्षण घेण्याची मुभा होती आणि हे शिक्षण गुरुग्रही घ्यावं असाच आग्रह केला जात होता। मग गुरुग्रही जेव्हा मुलं जाऊन राहत होते तेव्हा तिथे श्रीमंत, गरीब किंवा अमुक तमुक हा भेद कुठलाही पातळीवरचा केला जात नसे।
सर्वांना समान पातळीवरती शिक्षण देण्यावरती भर असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे शिक्षण मौखिक पद्धतीवरती असलेलं दिसून येतं. म्हणजेच मौखिक पठणावरती वेदाचं अध्ययन व अध्यापन केलं जात होतं. 4 वेद, ज्याच्यामध्ये सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद या 4 वेदांचं पठण करण्याकडे, मग हे पठण गुरु मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते हस्तांतर करत असत. म्हणजे शिक्षण देण्याचं कार्य ऋषीमुनी किंवा गुरु किंवा दृष्ट्या व्यक्ती करत असलेली आपल्याला दिसून येत होते. जीवन जगत असताना जे जे उपयोगाचं शिक्षण आहे हे वेदांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या गुरु लोकांकडनं किंवा ऋषीमुनीकडनं केला जायचा. आणि हे करत असताना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने त्याचं हस्तांतर केलं जायचं. त्याचं लिपी कुठेही आढळून येत नाही. या मौखिक पठणावरती जी शिक्षण पद्धती होती त्याच्यातून विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना मिळत असे. म्हणून तल्लख बुद्धी निर्माण करणं, शब्दांचे उच्चारण स्पष्ट करण्यावरती भर या ठिकाणी दिला जात होता. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची तल्लख बुद्धी स्मरण करण्याच्या दृष्टिकोनातून ती विकसित होत होती. त्याचबरोबर व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा त्याच्यातनं साध्यकरण केला जात होता. आणि म्हणून तल्लख बुद्धी आणि व्यक्तिमत्व विकासाची उद्दिष्ट ही वैदिक संस्कृतीतल्या शिक्षण पद्धतीची उद्दिष्ट म्हणून ओळखली जातात. त्याचबरोबर हे शिक्षण त्या समाजातल्या वर्णव्यवस्थेनुसार दिला जात होता. आता ही वर्णव्यवस्था कोणती? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र. जसं ब्राह्मण या वर्णासाठी ब्राह्मण वर्णासाठी 4 वेदांचं अध्ययन व अध्यापन करण्यावरती भर दिलेला होता. अध्ययन व अध्यापन करण्यावर भर दिलेला होता. हा एक वर्ण. दुसरा क्षत्रिय. क्षत्रियांसाठी युद्धनीती तसेच समाज संरक्षणाचे प्रशिक्षण दिलं जायचं. त्यानंतर वैश्य हा 3रा वर्ण, ज्याच्यामध्ये व्यापार, उद्योग व्यवसाय यानुसार शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जायचं. आणि जो 4था वर्ण होता, ज्याला आपण क्षुद्र असं म्हणतो, या क्षुद्रांना शेती आणि पशुपालन याचे प्रशिक्षण दिले जात असे. अर्थात ही जी वर्ण व्यवस्था होती ती कुठल्याही जाती प्रथेवर आधारित पूर्व वैदिक संस्कृतीमध्ये आढळून येत नव्हती, तर व्यक्तीची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता यानुसार त्या 4 वर्णांमध्ये समाजाची विभागणी केली गेलेली होती. आणि या विभागणीनुसार जो बुद्धीने तल्लख आहे त्याला ब्राह्मण हा वर्ण असं म्हटलं गेलं. त्यांनी 4 वेदाचं अध्ययन व अध्यापन करावं. यासाठी पूर्ण आयुष्य ते गुरुग्रही राहूनही त्या वेदाचं अध्ययन व अध्यापन करत होते. आणि तीच मुलं पुढे चालून पुढच्या पिढीला ज्ञानार्जन देण्याचं काम करत असलेली आपल्याला दिसून येतात. जे क्षत्रिय आहेत, जे शरीराने सबळ आहेत, सशक्त आहेत, अशा लोकांना युद्धनीती तसेच समाज संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचं कार्य या गुरुकुलामध्ये केलं जायचं. त्यानंतर वैश्य हा 3रा वर्ण, की जो व्यापार करू शकतो, जो उद्योग व्यवसाय चांगला जाणू शकतो,
हा वर्ण त्या अर्थाने विकसित झाला। आणि जो शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक बौद्धिक दृष्ट्या कमकुवत आहे असा जो क्षुद्र वर्ण आहे त्याला शेती आणि पशुपालन याचे प्रशिक्षण देण्यावरती भर दिलेला दिसून येतो। आता या सगळ्या शिक्षण पद्धतीतून नेमके मुलांमध्ये कोणते गुण निर्माण व्हावे याचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आपल्याला प्रामुख्याने सांगता येतं की प्रत्येक शिक्षणाच्या उद्दिष्टाचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा कोणते अपेक्षित बदल विद्यार्थ्यांमध्ये या शिक्षण पद्धतीतून घडून यावे याचा विचार करत असताना या शिक्षणाचा म्हणजे वैदिक काळामधले जे वेदांचं शिक्षण होतं या शिक्षणातून सत्य आचरण करावं म्हणून सत्यावर आधारित आचरण पद्धती या शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेली दिसून येते। दुसरं जे आपले विहित कर्म आहेत किंवा विहित कर्तव्य आहेत हे कर्तव्य आपल्याला चांगल्या रीतीने पार पाडता यावे, विहित कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठीचे कौशल्य। त्यानंतर गुरु माता पिता यांच्याबद्दलची निष्ठा जपणारे शिक्षण होते। त्याचबरोबर अतिथी सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण दिले जात होते। त्याचबरोबर ईश्वराप्रतीच्या श्रद्धा आणि आपल्यामध्ये औदार्य या सर्व गुणांचा विकास या शिक्षणाच्या माध्यमातून व्हावा यावरती वैदिक संस्कृतीमध्ये भर दिलेला दिसून येतो। म्हणजे तिथे लक्षात घ्यायचं आहे की जीवन जगत असताना सत्याचीच कास धरली पाहिजे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने आचरण करावं आणि तो गुण त्यांनी स्वतःमध्ये विकसित करावा हे शिक्षणाचा हेतू होता। त्याच्यानंतर विहित कर्तव्य म्हणजे जीवन जगत असताना जे काही आपल्याला कर्तव्य पार पाडायचे आहे तर हे विहित कर्तव्य आपल्याला योग्य पद्धतीने त्या त्या वयाच्या टप्प्यानुसार पार पाडता यावे। जसे ब्रह्मचर्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये कोणते कर्तव्य पार पाडायचे, गृहस्थी जीवनामध्ये कोणते कर्तव्य पार पाडायचे, वानप्रस्थी झाल्यानंतर कोणते कर्तव्य पार पाडायचे आणि संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर कोणते कर्तव्य पार पाडायचे याचे कौशल्य शिक्षण या शिक्षणाच्या माध्यमातून म्हणजे वेदांच्या माध्यमातून दिलं जात होतं। त्याचबरोबर जे आपल्याला शिकवतात त्यांना आपण गुरु असं म्हणतो। गुरुप्रती आपल्या आईवडिलांप्रती निष्ठा जपणारं ते शिक्षण होतं। त्याचबरोबर अतिथी सेवा आपल्यामध्ये निर्माण व्हावी, या गुणांचा विकास व्हावा यानुसार ते शिक्षण दिलं जात होतं। ईश्वराप्रतीची श्रद्धा निर्माण व्हावी या प्रतीचं ते शिक्षण होतं आणि औदार्य आपण एकमेकांचं जीवन जगत असताना आपल्यामध्ये एकमेकांच्या प्रती औदार्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला प्रामुख्याने शिक्षण दिलेलं आढळून येत होतं। म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडावा या अर्थाने ते शिक्षण दिलं गेलेलं होतं। परंतु उत्तर वैदिक कालखंड म्हणजे आपण वैदिक संस्कृतीचा जेव्हा विचार करतो तेव्हा दोन कालखंडांचा विचार आपण प्रामुख्याने करतो, पूर्व वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड। मग आता इथे उत्तर वैदिक कालखंडाचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा उत्तर वैदिक कालखंडामध्ये थोडासा बदल शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेला आहे। मग आता उत्तर वैदिक कालखंडात कोणकोणते बदल झालेले आहेत
याचा विचार आपण नंतरच्या तासामध्ये करणार आहोत. म्हणजेच आजच्या तासामध्ये आपण प्रामुख्याने वैदिक कालखंड आणि हडप्पा संस्कृती या दोन्ही कालखंडामधली शिक्षण पद्धतीचा विचार या निमित्ताने केलेला आहे. तर या सर्व शिक्षणातून आपल्याला नेमकं शिक्षणाचा अर्थ काय, कोणकोणते दृष्टिकोन त्या समाजानुसार विकसित व्हावे याविषयीचा शोध या निमित्ताने घेता येतो, हा त्याचा अर्थ आहे.